नमस्कार विद्यार्थी मित्र, संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण इथं 7वीचा जो मंथनचा पेपर झालेला आहे त्याच्यातला भाषा आणि गणित, भाषा मराठी आणि गणित घेणार आहोत. ठीक आहे, त्याचे उत्तर आपण लगेच सुरुवात करू. त्याची व्हिडिओला लाईक करा जे पण विद्यार्थी लाईव्ह आहेत ते. चला, पहिले मी गणित एकदम स्पष्टीकरणासहित मी सर्व सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मग भाषा विषयाचे घेणार आहे. पहिली गणित व्यवस्थित आपण सर्व प्रश्नाचे उत्तर करायचे आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला सांगितलं 52 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती आहे. तर याची बेरीज करताना आपल्याला पहा, सर्व मी उत्तर व्यवस्थित एक्सप्लेन करूनच सांगणार आहे. तर आपल्याला 25 ते 52 मध्ये हे करताना 1 ते 52 मध्ये करायचं. तर 52 गुणिले 53 करायचं छेद 2 आणि 25 ते 52 म्हणजे 24 पर्यंत आहे ना. 24 गुणिले 25 छेद 2 ह्या दोघांचं वजाबाकी केली 25 छेद 2 तर आपल्याला याचं उत्तर भेटून जाते. ठीक आहे, इथं बे इथं 26 येईल. 26 गुणिले 53, 26 गुणिले 52 पर्यंतच म्हणलं ते, त्याच्यानंतर 53 हे गुणाकार करायचा वजाबाकी. 12 1 12 दोन्ही 24. ठीक आहे, 12 गुणिले 25 याचं जर उत्तर काढलं तर आपल्याला उत्तर भेटून जाईल याचं. ठीक आहे, चला याचं उत्तर मी काढतोय. 26 गुणिले 53 याचं उत्तर येते 1378 वजा 25 गुणिले 12 जर केलं तर 300 येतं आणि ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर ह्या दोघांची 1078 असं उत्तर येते. 1078 हे उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. पुढचं उत्तर आपल्याला घ्यायचं, पर्यायांपैकी कोणती संख्या ऋणपरिमेय संख्या आहे. तर ऋणपरिमेय ते दोन्हीकडे ऋण ऋण आहे असल्यामुळे ही धन झालेली आहे. ही शून्य, ही धनही नसते, ही ऋणही नसते आणि वर्ग हा समसंख्या आहे आणि समसंख्या जर वरी असेल डोक्यावरती याचा हे याचा घात तर हे पण सममध्येच येते आणि फक्त इथे एका जागेत ऋण आहे म्हणजे ही ऋण संख्या असते. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खरेदीच्या 2/3 नफा घेऊन एक शर्ट 750 ला विकलं तर त्या शर्टची खरेदी किंमत आपल्याला करायची आहे. तर म्हणजे 2/3 नफा आहे त्याच्यावर. तर जर आपण इथे जर पाहिलं 2/3, ठीक आहे, याचं 2/3 आपण काढूता. 2/3 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये खरेदी किंमत ऍड करावं लागेल. 2/3 मध्ये आपल्याला खरेदी किंमत समजा होल असते, एक ही खरेदी किंमत असते समजा. ते याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे 3 1 3 आणि 2 5, 3 अधिक 2 5/3 हे झाले 5/3. मग याला 5/3 ला आपल्याला उलट करावं लागतं. ठीक आहे, हे 750 याला रेसिप्रोकल करावं लागतं, याचं 3/5 करावं लागेल. हे 150 झाले. ठीक आहे, 150 गुणिले 3, 150 गुणिले 3 हा याचे आपण सर्व प्रश्नाचे उत्तर व्यवस्थितपणे सांगतच असतो. ठीक आहे, याचं उत्तर 450 येतं. तर 450 ही त्याची खरेदी किंमत असणार आहे. ठीक आहे, आणि 300 रुपये नफा भेटला त्याच्यावर, हे की नाही. आता 300 रुपये म्हणजे 750 ला विकली त्याने, हे की नाही. म्हणजे 300 रुपये जर तुम्ही नफ्याची टक्केवारी काढली 300 भागिले 450 गुणिले हे, तर हे तुमचं उत्तर येणार 2/3. ठीक आहे, 2/3 उत्तर येणार त्याचं गुणोत्तर. सॉरी, खरेदी किमतीशी गुणोत्तर केलं आहे ना. 300 आणि ह्या दोघांचं गुणोत्तर काढलं तर हे शून्य घेतलं, इथं 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45. मग आपलं उत्तर बरोबरच आहे. ठीक आहे, चला पुढचा आपण प्रश्न घेऊ. या दरम्यान न येणारी परिमेय संख्या कोणती. या दरम्यान न येणारी परिमेय संख्या पहा. या दरम्यान आपल्याला न येणारी विचारली, त्यांचा छेद समान नाहीये. छेद समान नाहीये, आपण याचा छेद समान करून घेऊ. याला 5 न गुणता 2/7 आणि 3/5 याला आपण 5 न गुणता आणि याला आपण 7 न गुणता. याचा जो छेद आहे इकडे तो अंशाला गुणाकार होईल आणि इकडचा छेद आहे इकडं आपण अंशाला दोन्हीकडे गुणाकार केला. हे 10/35 आले आणि हे झाले 21/35. आता ह्या दोघांच्या दरम्यान जे येणार आहे ते 10 आणि 21च्या मधातली संख्या येणार. ठीक आहे, म्हणजे ही 12/35 या दोघांच्या मधातली संख्या आहे. याला जर 5 न गुणला आपण, याला आपण
किती गुणलं, खाली छेद 35 करण्यासाठी याला 5 न गुणलं. हे 5/7 म्हणजे याला 5 आणि इथे 5 गुणलं. तर याचं हे 25/35 उत्तर येते. 25/35 उत्तर अ, हे असू शकत नाही, कारण आपल्याला 21च्या मध्ये पाहिजे आहे की नाही, 21च्या मध्ये पाहिजे. अ, तर हे उत्तर त्याचा पर्याय क्रमांक 2 आहे. याचं उत्तर तुम्हाला काय सांगितलं तर पर्याय क्रमांक 2. चला पुढचा. एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन याचे गुणोत्तर दिलेले आहे त्यांनी. तर त्या कोनाचे माप किती? ठीक आहे. पूरक कोन आणि कोटी कोन. आता हे काढून पाहूत आपण. प्रत्येक याचं प्रश्नाचं उत्तर करून पाहू. पूरक कोन व कोटी कोनाची जर वजाबाकी केली, ठीक आहे. दोघांची पूरक कोन बरोबर 2 कोटी कोन अधिक 90 येतात. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण पूरक कोनाचं व्यवस्थित एक म्हणजे याचं एक सूत्र आहे, थोडं मला लक्षात येत नाही. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. एकच मिनिट, या प्रश्नाचं उत्तर करूत आपण. पहा, पूरक कोणाच्या 2 कोनाच्या मापाची बेरीज 180 राहते. कोटी कोनाच्या 2 कोनाच्या मापाची बेरीज राहते. पूरक कोन वजा जर आपण केलं, ठीक आहे, अधिक पूरक कोन बरोबर कोटी कोन अधिक 90 येतं. ठीक आहे. तर आपण वजाबाकी केली, दोघांचं गुणोत्तर 11x वजा 5x केलं तर 90 येतं, आहे की नाही. तर हे येते 6x बरोबर 90. हे 6 गुणाकाराचं भागाकारला गेलं, 90 भागिले 6 केले तर 15 येते. मग त्याचा पूरक कोणाचा हे किती असणार, ते 15 असणार आहे. इथे 15 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. पर्यायातील कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे? खंडित आहे म्हणजे त्याला पूर्णपणे भाग जातो. पूर्णपणे भाग जाण्यासाठी आपल्याला जर तुम्ही उत्तर केलं तर याचं उत्तर येणारच नाही, हे की नाही. लास्टला 3, इथं 4 आणि 3 न गुणाकार केला, हे याचं उत्तर करून पाहू. शेवटी जर समसंख्या असेल ना, त्याला भागाकार जातो पूर्णपणे. ठीक आहे. याचं उत्तर करून पाहू. 27 याला तर जाणारच नाही. ठीक आहे. 27 भागिले 12, 12 दोन्ही 24, उरले 3. ठीक आहे. 12 दोन्ही 24, उरले 6. इथे 0 घेतला, 12 पंचे 60. ठीक आहे. म्हणजे लास्टला आपल्याला 0 कुठं येतं, म्हणजे पॉईंट किती पण करा, त्याचा 0 जेव्हा येतो तो त्याचा उत्तर राहतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक. पहा, मी फार टायर्ड झालेला असल्यामुळे थोडं लवकर उत्तर घेतोय. 6वीचे उत्तर थोडे स्लो केलेले आहेत. ठीक आहे. कोणत्या चौकोनाचा सर्व लगतच्या बाजू एकरूप असतात? तर सर्व तर चौरसाच्या लगतच्या बाजू काय असतात? लगतच्या बाजू एकरूप असतात, चौरसाच्या राहतात. ठीक आहे. पतंगाकृत नाही, चौरसाच्या सर्व बाजू काय राहतात? एकरूप राहतात. म्हणजे लगतच्या बाजू पण एकरूप राहणार. ठीक आहे. याचं अतिशय सोपं असं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे.
500चे 40% म्हणजे 80चा शेकडा किती? मग आपल्याला 80चा शेकडा म्हणजे 500 चे 40% म्हणजे 40 भागिले 100 हे की नाही. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य घेतला. हे किती येणार? 50 गुणिले 4. 50 गुणिले 4 किती येणार? 200 येणार. आता तो 80चा किती टक्का आहे? 80 चा शेकडा किती आहे? हे 200 म्हणजे 80चे किती टक्के? 200 म्हणजे 80चे किती टक्के काढायचे असतात? हे 200 गुणिले 100 भागिले 80 करावं लागेल त्याला. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केलं, याला अर्धे केले 4 आले, याला अर्धे केले 100 आले, याला अर्धे केले अजून 2 आले, याला अर्धे केले 5 आले, याला अर्धे केले 1 आला, याला अर्धे केले 50. म्हणजे 50 गुणिले 5 उत्तर येईल, म्हणजे 250 उत्तर येईल. याचं उत्तर 250 हे पर्याय क्रमांक आपल्याला 2 मध्ये भेटेल. 407 चा गुणाकार व्यस्त व 704 चा गुणाकार व्यस्त यांचा गुणाकार किती येणार? म्हणजे गुणाकार व्यस्त म्हणजे याला उलट लिहायचं, याला उलट लिहायचं. 407 गुणिले 407 आहे की नाही, याचे गुणाकार व्यस्त चा बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त असं नसतं. बेरीज व्यस्त काय असणार? बेरीज व्यस्त अशी कोणतीच गोष्ट नसते. काहीतरी गुणाकार व्यस्त असतं, पण बेरीज व्यस्त म्हणजे 30 संख्या असेल, 704 आणि 407. मग याचं उत्तर 1 येईल आपल्याला. ठीक आहे, याचं उत्तर 1 येणार. सगळं कटून चाललं आपलं, याचं उत्तर 1 येणार प्लस मध्ये. ठीक आहे, हा मायनस तर राहणारच नाही. बेरीज व्यस्त म्हणजे वजाबाकी असू शकते. बेरीज व्यस्त म्हणजे वजाबाकी, बेरीजचं याचं वजाबाकी, याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. हा बेरीज व्यस्त म्हणजे वजाबाकी, बेरीज व्यस्त म्हणजे वजाबाकी, आणि गुणाकार व्यस्त म्हणजे खालची संख्या वरची संख्या खाली जाणार. संगीता मोहिते, येस 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 येस. चलो ठीक आहे, ठीक आहे. बेरीज व्यस्त म्हणजे याची 704 ची बेरीज व्यस्त होती वजा 704, आणि गुणाकार व्यस्त म्हणजे 704 चा गुणाकार व्यस्त होतं वरी, हे खालचं जाते वरी, वरचं जाते खाली. आणि ह्या दोघांचा जर गुणाकार करायचा असेल तर वजा 704 गुणिले 407 हे कटून गेलं, 1 उरते वजा बाकीचं, आणि याच्यामुळं उत्तर इथं वजा बाकीचा 1 आहे. व्हिडिओला लाईक नाही अजूनही, 10 जण लाईव्ह आहेत. ठीक आहे, उत्तर मी व्यवस्थितच सांगणार आहे सर्व, किती जरी वेळ झाला तरी. आतापर्यंत 10वा प्रश्न चालला आहे गणिताचा. एका वर्तुळाचा केंद्रीय कोणाचे माप आपल्याला दिलेले 155, तर त्या कोणाच्या संगत विशाल कोणाचे माप? अतिशय सोपा असा प्रश्न होता. ठीक आहे, आपल्याला 300 वर्तुळाचं माप 360 राहतं, त्याच्यामधून आपल्याला 155 वजा करायचे होते. वजाबाकी करताना आपल्याला याच्यातला जात नाही, याच्यातला एक घेऊन 5 0 हे 2 205 उत्तर येईल. 205 हे उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं 30 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 48 असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, आता समभुज चौकोन कसा राहतो? हा समभुज चौकोन आहे. ठीक आहे, कर्ण हे काय राहतात? परस्पराला इथे काटकोन तयार होतो. आता इथे बाजू दिलेली आहे त्यांनी, बाजू दिलेली इथे 30 दिलेली आहे. एक कर्ण 48, हा पूर्ण 48 आहे म्हटलं, इथून एवढं 24 आहे. तर दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची, दुसऱ्या कर्णाची लांबी. तर आपण काय करतो, हा पायथागोरस नुसार याचं किती ना कर्ण वर्ग बरोबर. आता हा कर्ण येतो, बाजू म्हणजे कर्ण येतात. 30चा वर्ग बरोबर 24चा वर्ग अधिक याला x पकडू, x चा वर्ग. 30चा वर्ग येतं 900 बरोबर 24चा वर्ग ते 576, 576 अधिक x चा वर्ग. हे वजा बाकीला जाईल, 900 वजा 576 बरोबर x वर्ग. 900 मधून 576 वजा केले, 4 89 2 3 324 324 येणार x वर्ग. मग x काय असणार? वर्गमूळ घेतलं तर वर्गमूळ जर घेतले x येणार आपला 18, 18चा वर्ग 324 आहे. मग इथून एवढी लांबी 18 आली,
ही लांबी काय असणार, ही पण 18 असणार. 18 18 36 असणार. मग दुसऱ्या कोणा कर्णाची लांबी आपल्याला 36 असणार. ठीक आहे. एक फळ विक्रेत्याने 50 डझन केळी 1250 रुपयांना विकत घेतली. खराब वातावरणामधली त्यातली 20 केळी फेकून दिली व उर्वरित केळी 40 रुपये प्रति डझनने विकली. तर त्या व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला ते काढायचं आहे. तर एका फळ विक्रेत्याने 50 डझन त्यात घेतले. म्हणजे एका डझनची किंमत किती येते, 25 रुपये असेल आहे की नाही, 25 रुपये असेल 50 डझन. आणि त्याच्यातले 20% खराब झाले, म्हणजे 20% याच्यातले केले तर 1200 20% म्हणजे 50 डझन मधले 20% म्हणजे 10 डझन वजा केले तर 40 येते. 40 डझन त्याच्याजवळ आहेत, फेकून दिले. उर्वरित 40 प्रति दराने विकले. म्हणजे 40 डझन म्हणजे 480 गुणिले 40 हे की नाही, 480 गुणिले 40 रुपयाला एक विकलं जाणार. तर डझन न विचारलं ना, डझन न 40 डझन गुणिले 40 न विकलं जाणार. तर मग त्याच्याजवळ 1600 रुपये आलेले आहेत. 1600 तर त्याला नफा होणार आहे. किती पर्सेंटेज ते पण विचारलेले आहे. तर थोडासा अवघड प्रश्न होतात. 1600 मधून 1250 वजा करा, 350 उत्तर येते. आता 350 किती टक्के राहणार आहे, 350 गुणिले खरेदी किंमत आहे 1250 गुणिले 100. एक शून्य गेला, एक शून्य गेला. हा एक शून्य नाही करत आपण, हा एक करू. इथे 4 येईल, इथे 5 येईल. 5 एक 5, 5 7 35. हे 7 गुणिले 4 म्हणजे हे 28 आले. 28 उत्तर येते आपल्याला. नफा हे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, 7 ही एक 7ने भाग जाणारी विषम संख्या आहे. 7ने भाग जाणारी त्यापुढील दुसरी, पहिली नाही दुसरी विचारलं. 7ने भाग जाणारी दुसरी समसंख्या कोणती, तर इथे येईल 21 येईल. हे ठीक आहे. बघा, दुसरी म्हणजे समसंख्या विचारली. विषम संख्या असल्या तर, विषम असली असती तर दुसरी विषम संख्या असली असती तुम्हाला 28 आलं असतं, पण इथं दुसरी सम विचारली. त्याच्यामुळे याचं उत्तर येईल 1 अधिक 21च येईल त्याचं उत्तर. ठीक आहे. चला, अतिशय सोपं आहे. 750 चा वर्ग, 775 याचा वर्ग वजा 250 चा वर्ग. ठीक आहे. याचं करताना आपल्याला काय करायचं होतं, 750 अधिक 250. ठीक आहे, एकदा प्लस आणि 750 वजा 250. तुम्ही याचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन गुणाकार करून पण उत्तर करू शकता, पण याचं उत्तर आपल्याला एक सूत्राच्या सहाय्याने करायचं होतं. ते सूत्र काय, ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए अधिक बी, ए वजा बी, ह्या सूत्राचा वापर करायचा होता. तर बरेचसे उत्तर तुम्हाला सूत्रानंच काढावं लागतात, जेणेकरून उत्तर सोपे जातात. ठीक आहे, लवकर उत्तर येतात. 5 एक 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 म्हणजे उत्तर आलं 5 लाख. 5 लाख हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 2 3 4 5 आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये येईल. त्याच्यानंतर एका रस्त्याच्या दुतर्फा 40 मीटर अंतरावर 800 झाडे लावली आहे, तर त्या रस्त्याची लांबी किती आहे पहा. हे NMMS ला परीक्षेमध्ये येतात हा बरेचसे, तर प्रॅक्टिस ठेवा आता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर पहा, दुतर्फा 40 मीटर अंतरावर 800 झाडे लावायची. पहा, तर 800 झाडे लावली तर त्या रस्त्याची लांबी किती. मग आपल्याला काय करावं लागते, याच्यातला एक कमी करावं लागते, एक कमी करावं लागते आणि त्याला हे करायचं. दुतर्फा म्हणजे 800 मधून पहिले 1 आणि 1 2 त्याला 2 न छेद करा. ठीक आहे ना, असा रस्ता आहे की नाही, इकडे एक लावलं, इकडे एक लावलं, असं तर त्याला 2 न भागाकार द्या. तर उत्तर येते 400. 400तून एक कमी करायचं. आता याची टेक्निक्स राहतात सगळ्या. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच आहे सर. 8वी प्लीज लवकर घ्या. 8वीचा नाहीये माझ्याकडे पेपर. 8वीचा पेपर नाहीये माझ्याकडे. ठीक आहे. आणि याला मग आपल्याला 40 न गुणाकार करायचा. याला 40 म्हणजे 399
8वीचा पेपर नाही, उद्या जर भेटला तर उद्या करूच आपण. ठीक आहे. हाशिमने 4/9 मला पेपर पाठवू शकता तुम्ही, PDF स्कॅन करून जर मला पाठवले तुम्ही पेपर. ठीक आहे. ह्या नंबरवर व्हॉट्सअप नंबर पाठवतो मी. फक्त मेसेजेस करा व्हॉट्सअप, कॉल करू नका. व्हॉट्सअपचा नंबर मी पिन करून ठेवलेला आहे. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर स्कॅन करून जर पाठवलं तर मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. आपलं नाव पण सांगा तिथे. ठीक आहे. आपलं नाव काय? संदीप. संदीप संदीप पण आहे का संदीप आहे? चला ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होईल असेच उत्तर भेटणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एका रस्त्याचा दुतर्फा. आता याचा गुणाकार करायचा आहे की नाही? याचा गुणाकार आपल्याला याचा गुणाकार करता करता थांबलो होतो. हे 36 3 उरले. 9 चौक 36 आणि 3 39. 12 आणि 3 15. 15,960. 15,960 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर भेटेल. 15,960 आपल्याला पर्याय क्रमांक 4 चं उत्तर भेटेल. करण तिवारी जी मी पाठवलं तिथं माझा व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर तुम्ही स्कॅन करून जर पाठवलं तर नक्कीच मी त्याच्यावर, कारण झेरॉक्स चांगले येतात स्कॅन करून जर असतील तर. झेरॉक्स जर चांगले आले तर मला व्हिडिओ बनवायला व्यवस्थित मला समजेल. मोहनरावने मुलाला शिक्षणासाठी दरवर्षी 6.25 दराने 3,50,000 शैक्षणिक कर्ज 72 महिन्यासाठी घेतले तर त्याच्या मुदतीनंतर बँकेला एकूण किती रक्कम परत करावी लागेल? पहिले आपण हे पहा, दर साल दर शिकडा म्हणजे हा सरळ व्याजाचा प्रश्न आहे. पहिले व्याज काढूत आपण. व्याज बरोबर मुद्दल दर काळ भागिले 100. पहिले व्याज काढू, सरळ व्याज काढू. नंतर आपण त्याच्यामध्ये मिळवू. 3,50,000 किती येते पहा. 3,50,000 गुणिले 72 महिने म्हणजे 6 वर्ष राहतात ते, हे की नाही? 6 वर्षासाठी 6.25 दराने 6.25 गुणिले 6 भागिले 100. आता हा पॉईंट उडवायचा असल्यावर इथं 2 झिरो जास्त द्यावं लागतात. 1 2 3 4 गेले. 1 2 3 4 गेले. उरले 35 गुणिले 625 गुणिले 6. याचा गुणाकार करू पहिले. व्हॉट्सअपवर मला माझ्या मेसेज करून तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. बाकी जे पण असतील ते सर्वच बनवूत आपण. पण माझ्याकडे पेपर 8वीचा नाही आहे सध्या अवेलेबल. इथे 1,31,250. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 लाख मिळवावं लागतील. ठीक आहे. 3,50,000 आपल्याला रास काढायची. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज येतं. मुद्दल अधिक व्याज 3,50,000 अधिक 1,31,250. हे जर केलं तर 4,81,250 आपल्याला परत करावं लागतील. याचं उत्तर जर आपण पाहिलं इथं पर्यायामध्ये तर 4,81,250 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर भेटेल. पर्याय क्रमांक 4 उत्तर याचं. 3 संख्येचे गुणोत्तर 2, 5, 7 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला दिलेली आहे. तर त्या संख्या कोणत्या? तर आपण याची बेरीजच करून बघू, ठीक नाही? याचं बघितलं आपण 16 येतं. 16 हेच उत्तर राहणार आहे. 16 याचं 10 होते 100 वर्ग आणि याचा होते 196. तिघांची बेरीज जर केली आपण, ह्या तिघांची बेरीज, तर ती 112 येते. 312 येते. आणि बाकी कोणत्याच पर्यायामध्ये तिघांची बेरीज याचं 10 100 625 81 आहे, हे की नाही? तर मग उत्तर येणार नाही. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. आहे ना? मराठीची केली तर तुम्ही बरोबर.
धन्यवाद, धन्यवाद. कोण आहे? ज्योती हरवाडे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. कृपया तुमचा सपोर्ट राहू द्या सर्वांचा. ठीक आहे. आणि व्हिडिओ हाईप पण करा, हाईप करा. माझा वरी WhatsApp नंबर दिलेला आहे. तर काही एखाद्या परीक्षेमध्ये डाऊट असेल तुम्हाला, तर तुम्ही फक्त WhatsApp करा. कॉल करू नका, कारण भरपूर जणांचे कॉल आल्यावर मग मला प्रॉब्लेम येतो. तर ज्यांना ज्यांना डाऊट्स आहेत त्यांनी माझा नंबर सेव्ह राहू द्या. तुमचे नक्कीच डाऊट क्लिअर होतील. आणि येणाऱ्या NMS परीक्षेमध्ये चांगली तयारी करायची आहे. स्कॉलरशिपची पण चांगली तयारी करायची आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. एक्सची किंमत काढायची. अतिशय सोपं हे प्रश्न आहे. ठीक आहे. तर एक्स वजा 3/2 अधिक 2x अधिक 6/8 बरोबर 6. याचं उत्तर काढूत आपण. सर हाय करा प्लीज. नाव घेऊन. माझं नाव सिद्धी आहे. सर प्लीज. सिद्धी, धन्यवाद सिद्धी. हॅलो. ठीक आहे. माझा वरी WhatsApp नंबर मी हे केलेला आहे. त्याच्यावर तुम्ही सेव्ह करू शकता नंबर आणि भविष्यात काही डाऊट असेल तर नक्कीच विचारू शकता. ठीक आहे. एक मेसेज करू. तुमची इच्छा आहे ती हाय सिद्धी करू. ठीक आहे. धन्यवाद. जास्तीत जास्त कमेंट राहू द्या. तुमच्या पण सर्वांच्या जास्तीत जास्त कमेंट राहू द्या. मला छान वाटते कमेंट्स असलं तर. पहा आपण दोघाचा जो छेद आहे तो समान करण्यासाठी आपण ह्या कंसाला 4 आणि इथे खाली छेदाला ना अंशाला 4 न करू. आता हे काय झालं 4x अधिक वजा 12 आणि हे झालं 8 बरोबर 2x अधिक 6 प्लस आहे इथे बरोबर 6. आता याचा छेद समान झालेला आहे. छेद समान झालेला असल्यामुळे आपण डायरेक्टच काय करू शकतो. आता याचं हे काय करता इथे प्लस आहे तर प्लस करू आपण. ठीक आहे ना. 4x वजा 12 अधिक 2x अधिक 6 छेद 8 बरोबर 6. आता छेदाचा इकडे अंशाला जाईल. ठीक आहे. इकडे जाऊ. हे 4 आणि 2 6 झाले. 6x वजा 12 अधिक 6 आणि हे 8 इकडे जातील. गुणाकाराला जातील. हे झाले 48. 6x वजा 12 अधिक 6 हे वजाचं इकडे जाईल प्लस मध्ये जाईल. 48 प्लस 12 वजा 6 बरोबर 6x. 6x बरोबर हे 60 मधून 6 गेले 54 आले. x बरोबर काय येणार. x बरोबर 54 छेद 6. x बरोबर येणार 9 उत्तर येणार. याचं उत्तर 9 आहे. श्रेयू धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. वरी मी आता नंबर दिलेला आहे. ठीक आहे. त्याला सेव्ह राहू द्या. मेसेज करा WhatsAppवर. येणारे जे पण डाऊट असतील नक्कीच तुम्हाला मी मदत करण्यासाठी प्रयत्न करशील राहील. जेवढं आपल्याच्यानं मदत होती तेवढी आपण विद्यार्थ्यांना करतोच. आणि आपल्या चॅनलला वाढवण्यासाठी नक्कीच तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना. ग्रो करण्यासाठी तुम्हाला समजत असेल का? नक्कीच समजत असेल तर नक्कीच हे करा. एका चौरसाचे क्षेत्रफळ दिले तर त्या चौरसाची परिमिती विचारली. अतिशय सोपं उत्तर आहे. व्यवस्थित एक्सप्लेन करू ते पण उत्तर. चौरसाचे क्षेत्रफळ आहे. चौरसाचे क्षेत्रफळ असे प्रश्न NMS ला येतात आणि NMS परीक्षा पास झाले तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. पहा वायफाय जर कमेंट असेल तर मी ब्लॉक करून टाकेल. वायफाय कमेंट असेल तर मी ब्लॉक करायला काही नाही. कोणीही कैलास असे फालतूचे लोक राहतातच काही ना काही जे की त्यांना बरोबर वाटत नाही काही जणांचं उत्तर आहे की नाही. हे चॅनेलवाले राहतात. दुसऱ्या चॅनेलवाल्यांनी पैसे दिले राहतात म्हणजे काहीतरी सांगायचं आणि फालतूपणा करायचा हे की नाही. तर चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजूचा वर्ग 4.41 म्हणजे बाजूचा वर्ग. बाकी भरपूर चॅनलवाले पैसे देतात काहीतरी निगेटिव्ह कमेंट्स करण्यासाठी आणि त्याच्यामुळे काय होतं की समोरचा व्यक्ती व्हिडिओ बनवणार नाही याची असं होते ठीक ना. त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात काही जण. 2.1 याचं उत्तर आलं बाजू. ठीक आहे. आता आपल्याला परिमिती विचारली. चौरसाची परिमिती. चौरसाची
परिमिती याचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू 4 गुणिले 2.1 म्हणजे 8.4 याची परिमिती. सोनाली सोनालीनं हाय केलेला. हॅलो सोनाली. ठीक आहे. हे जर कमेंट येत असते कैलासजी तुमचे तर मी ब्लॉक करून टाकेल तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. 8.4 8.4 याचं उत्तर येणार. 8. काय ना कसं काय चूक काय व्हायला इथं. हे कितीचा वर्ग आहे हा 29चा वर्ग आहे सॉरी 2.9 येणार 2.4 गुणिले 2.9 4 36 4 3 11 11.6 उत्तर येणार आहे 11.6 11.6 हे पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 आहे तर त्या वर्तुळाचा एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर 7 किमी असेल तर पहा इथे अतिशय सोपा उत्तर आहे याचं. याचे उत्तर फक्त टेक्निक्स माहित पाहिजे तुम्हाला. ब्लॉक करून टाकूत आपण यांना. ब्लॉक करायला काही वेळ लागत नाही की नाही. हे की नाही लगेच. तर हा वर्तुळ आहे. वर्तुळ केंद्रापासून याचं जे अंतर आहे ठीक आहे. या वर्तुळाची त्रिज्या जी दिलेली आहे म्हणजे ही त्रिज्या आहे 25. ठीक आहे. जीवेपासूनचं अंतर हे 7 आहे. ठीक आहे. याचं पहा हे 7वीला आहे 8वीला पण आहे. 8वीला याची भरपूर प्रॅक्टिस आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला हा कर्ण वर्ग बरोबर इथं ए बी सी जर घेतलं एसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग आणि बीसीचा वर्ग एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग येईल. एसी 25चा वर्ग एबी आहे आपलं 7चा वर्ग अधिक बीसीचा वर्ग म्हणजे इथून एवढाच भाग येणार हा आपल्या पायथागोरसनुसार. बीसीचा वर्ग 25चा वर्ग इथे 625 49 बीसीचा वर्ग हा इकडे जाऊन मायनस होईल. 49 बरोबर बीसीचा वर्ग 576 बरोबर बीसीचा वर्ग वर्गमूळ घेतलं तर 24 उत्तर येईल. 24चा वर्ग आहे बीसी बरोबर 24 येणार. आता हे इथून एवढा भाग 24 आहे. हा हा जेवढा भाग आहे हा पण तेवढाच भाग असतो. ठीक आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो. हा 24 आहे हा 24 या जीवेची लांबी झाली 24 अधिक 24 24 अधिक 24 48 ही लांबी झालेली. 48 हे पर्याय क्रमांक 1चं उत्तर आहे. एका इष्टिकाचित्ती आकाराच्या बॉक्सची लांबी रुंदी आणि उंची दिली. अशा बॉक्समध्ये 5 सेमी बाजू असलेल्या किती घनाकृती बॉक्स हे होते. आता याचं घनफळ काढायचं. ठीक आहे. एल बी एच एल गुणिले बी गुणिले एच आणि हे बी गुणिले एल गुणिले एल गुणिले एल लेंथ आहे की नाही. एल बी एच म्हणजे पहा 125 गुणिले 100 गुणिले 50 एवढं पहा की ते मीटर सेंटीमीटर आहे का तेवढं पाहायचं नाही आहे तर ते आपलं टेन्शन गेलं. आता हे 5 म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 करावं लागेल है ना. ठीक आहे. याचं उत्तर सर 6 इंग्लिशची उत्तरपत्रिका थोड्याच वेळात टाकूत आपण नंतर उद्या टाकूत आपण. आता टाइमचा अभाव आहे. ठीक आहे. 1 2 किती उत्तर करणार. इंग्लिशचं माझं मॅथमॅटिक्स आहे. बुद्धिमत्ता नक्कीच टाकेल मग बुद्धिमत्ता. इंग्लिशचे उत्तर मी बाकीच्या टीचरकडून घेऊन केलेलेच असणार. याचे मराठीचे पण उत्तर सांगेल मी. 5 एक 5 इथं 25 आहे. हे 5 इथे 5 येईल. हे 5 कटले हे 5 कटले. उत्तर येईल 100 गुणिले 50. हे किती येणार 5 आणि 1 2 3 शून्य 1 2 3 शून्य हे उत्तर येईल 5000. उत्तर 5000 हे पर्याय क्रमांक 4चा. उत्तर कळतायत का सर तुम्हाला. स्नेहल ग्राफिक्स उत्तर येत आहेत का कळतायत का एकदम स्पष्टीकरण कळते का तुम्हाला. कारण मला सॅटिस्फॅक्शन पाहिजे कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला भरघोस यश मिळवायचं आहे. येणारी आपली स्कॉलरशिप आणि NMS परीक्षा येणार आहे आणि पुढच्या वर्षी नवोदय पण आहे आपलं.
तर एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 9 आणि 40 असेल, तर तर त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? परिवर्तुळाची त्रिज्या पहा. म्हणजे असा आपल्याला एक आयत दिलेला आहे ॲक्चुअली. ठीक आहे. इथून एक असा एक हे केलेलं आहे. ठीक आहे. आणि पहिले तर आपण काय करूया, ह्या कर्णाची लांबी काढूया. एक ही 40 लांबी दिली आणि रुंदी 9 दिली. तर हे जर पायथागोरसचं जर तुम्हाला माहिती असेल, पायथागोरसच्या नुसार जर तुम्ही हा कर्ण काढला, इथे 90 आहे समजा, हे 90 आहे. हे तर हे 40 हे 9 दिलं, हे 40 दिलं. हे 9 आणि हे 40 दिलं. पायथागोरस नुसार काढलं तर हे 41 उत्तर येईल. आता 41 हे पूर्ण हे झाले तुमचा व्यास झाला. आपल्याला त्रिज्या विचारली तर याच्या अर्धी राहणार आहे. याच्या अर्धी म्हणजे 20.5 ही त्रिज्या राहणार. 20.5 ही त्रिज्या आपल्याला पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. त्याच्यानंतर 2 अंकी 2 संख्येचा गुणाकार 500 असून त्यांचा मसावी 5 आहे. तर त्या संख्या चा असामायिक अवयवाचा गुणाकार किती? पहा, तर त्या 2 संख्या जर आपण पाहिल्या 20 गुणिले 25, 20 आणि 25 जर संख्या घेतल्या तर त्यांचा 2 संख्येचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार 500 येतो. ठीक आहे. 10 गुणिले 5 केलं तरी 100 गुणिले 5 केलं तरी याचा गुणाकार 500 येतो. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलं ते पाहूत आपल्याला, आणि त्यांचा मसावी, इथं जर पण मसावी 5 येतो, इथं पण मसावी 5 येतो. हां, ठीक आहे. आता आपल्याला दोन्हीमध्ये उत्तर 5-5 यायले. आता 2-2 पर्यायामध्ये उत्तर राहू शकते याचं. तर त्या असामायिक अवयव जर इथे जर घेतलं, तर इथं 20 येणार, 20 गुणिले 1. एक तर 20 येईल, किंवा इथं असामायिक अवयव काय येणार? इथं 4 आणि 5. 4 आणि 5 20 येणार. ठीक आहे. 20 याचं उत्तर आहे. 20 याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. ठीक आहे. सर हे काही दिसत नाही, काही दिसत नाही तुम्हाला? सर 6 कोणता प्रश्न दिसत नाही? कीर्तीसाठी. ओके. थोडासा आपला पहा, तुमचा सपोर्ट राहू द्या. आपलं चॅनलला जास्तीत जास्त व्ह्यूवरशिप वाढले तर आपला फायदा झाला तर आपण नक्कीच स्क्रीनवालं वगैरे काहीतरी घेण्याचा प्रयत्न करू. आपलं छोटं चॅनल आहे. ठीक आहे. कॅमेरा क्वालिटी पण एवढी व्यवस्थित नाही, एखादा कॅमेरा नक्कीच घेऊत आपण. फक्त तुमचं चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. नक्कीच तुमचा सपोर्ट राहू द्या. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त जणांना धन्यवाद. कीर्ती साठे. सर तुम्ही 5वीची प्रश्नपत्रिका सोबत नाही का? माझ्या मुलासाठी तेवढी प्रश्नपत्रिका. मला वरी पहा, मी WhatsAppचा नंबर दिलेला आहे. त्याच्यावर मला काय करा, स्कॅन करून पेपर पाठवा. ठीक आहे. माझा तो 5वीचा पेपर नाही तर उद्या मी कुठं तर भेटला तर ठीक आहे, उद्या करून हे करा. माझ्याकडे नाही आहे पेपर, त्याच्यामुळे मी नाही केले. 7वी पर्यंतचे पेपर आहेत. 2री, 3री, 4थी, 7वी आणि 6वी आणि 7वीचे पेपर आहेत. 5वीचा उद्या भेटलं तर ठीक आहे. सर चुकीचे उत्तर सांगू नका. चुकीचे उत्तर कोणतं चुकीचं वाटलं तुम्हाला उत्तर? कोणी चुकीचे उत्तर सांगू नका. शारदा, हा माझे स्पष्टीकरणासहित आहे. स्पष्टीकरणासहित आहे. सर्व प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरण दिले. एखादा उत्तर चुकू शकेल एखाद्या कॅल्क्युलेशन मध्ये, पण शक्यतो सर्व उत्तर बरोबरच आहेत. तुम्हाला गणित येत असतील तर तुम्ही स्पष्टीकरणासहित आपले उत्तर आहे. ठीक आहे. सोबतच्या आकृतीत सर्व चौरस एकरूप आहेत व सर्व चौरसाचे एकूण क्षेत्रफळ 128 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती असणार आहे? आता परिमिती काढण्यासाठी त्याची बाजू काढणं गरजेचं आहे. पहा, परिमिती एक वेगळा भाग असतो. ठीक आहे. इथे 128 आहे. एक सारखेच 1, 2, 3, 4. पहा, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 1, 2, 3 आहे ना इकडून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इकडे 9 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13.
13. असं कोणी म्हणलं की कशाचं उत्तर चुकीचं वाटतंय तुम्हाला? तर आता चुकीचं वगैरे म्हणलं ना थोडं कॉन्फिडन्स लो होतं. आता जे येतं ते पण हे होऊन जातं कधी-कधी. सर्व उत्तर बरोबर आहेत. ठीक आहे. चुकीचे जर वाटत असेल तर मी ब्लॉक करेल कारण सर्व उत्तर माझे बरोबरच आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. 18 128 भागिले 18. 18 128. याला 9 येतील. इथं भागाकार केला आपण. किती आहे चौकोन? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13, 14, 15, 16, 17, 18. थोडस इथे 803 उत्तर येईल याचं. 803. तर परिमिती किती विचारली? 803 बाजू आली. तर 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 आहे. याचं उत्तर नंतरच करूत आपण. 20. 20 जर केले आपण, याला उलट केलं, 20 गुणिले 8. याचं नंतरच करूत आपण. ठीक आहे. याचं उत्तर मी नंतर सांगेल कारण चुकीचं उत्तर नाही सांगायचे तेवढं. कोणत्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे वाटतात पाहू नका तुम्ही. ठीक आहे. सर्व उत्तर मी योग्य देत आहे. ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही सांगणार आहे. ठीक आहे. चला पुढचा आहे. एक मोबाईल विक्रेता मोबाईल छापील किमतीवर 20% सूट देतो. पहा काही जण काय करतात, दुसऱ्याला चुकीचं समजवण्याचा प्रयत्न करतात. आता हे पैसे दिलेले राहतात सर्वजण. त्याचा एक मोबाईल 26,000 ला विकला तर त्याला मोबाईलची छापील किंमत किती? तर एक मोबाईल छापील किमतीच्या 20% सूट दिली तर त्याने एक मोबाईल 26,000 ला विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? एक मोबाईल विक्रेता मोबाईल छापील किमतीवर 20%. तर 20% सूट दिली. ठीक आहे. म्हणजेच त्यानं आपल्याला काय करावं लागेल? x 20 याचं उत्तर x वजा ही त्याची किंमत किती झाली? ही त्याची किंमत झाली 26,000 गुणिले 100 भागिले 80 करू त्याला. त्याची काय येईल तर त्या मोबाईलची छापील किंमत आपल्याला येईल. ठीक आहे. त्याच्यावर 20% म्हणजे 80% विकलेलं त्याने. हे एक शून्य गेला, हे एक शून्य गेला. याचे अर्धे केले, याचे इथं 5 घेतले, इथे 4 घेतले. याला अर्धे केले, याला अर्धे केले 13,000. याला अर्धे केले 6,500 गुणिले 5. 6,500 गुणिले 5. 0, 0, 5, 5, 25, 7 2. 30 आणि 2 32. 32,500 उत्तर येईल याचं. हो घेऊत आपण. बुद्धिमत्तेचं पण घेऊ. ठीक आहे. बुद्धिमत्तेचं पण घेऊ. सगळे उत्तर बरोबर आहेत. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे सगळं. ठीक आहे. मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतोय. नाही आलं तर नाही उत्तर सांगत. नंतर सांगेल काही. कारण भरपूर उशीर झालेला आहे. रात्र झालेली आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर पुन्हा नक्कीच आपल्याला उत्तर सांगेल. 1 व्यास व 1.4 मीटर लांबी असलेले रुलरचे चाक 100 फेऱ्या करण्यासाठी 100 फेऱ्यात किती जमीन दाबेल? तर व्यास व लांबी असलेल्या रुलर
आता हे व्यास दिला, व्यास तर ठीक आहे. पाय आर वर्ग, पाय आर वर्ग. व्यास आहे तर व्यास त्याचा 1 सेंटीमीटर. पायाचं पण उत्तर मी नंतरच सांगेन. ठीक आहे. याचं उत्तर मला वाटते की 2200 आहे. ठीक आहे. भरपूर रात्र झाली त्याच्यामुळे थोडं फास्ट घेईल मी. याचं उत्तर माझ्या मते 2200. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं. एका गावची लोकसंख्या सध्या आपल्याला 4,500 दिली आहे. दरवर्षी 10% वाढते. 2 वर्षानंतर गावाचं. अतिशय सोपं आहे. है की नाही? पहिल्या वर्षी 4,500 होते. 10% ने वाढले म्हणजे 1 शून्य कट केला तर 10% येतील. 4,950 झाले. दुसऱ्या वर्षी पण 10% ने वाढले. म्हणजे याच्यात 10% मिळवायचे म्हणजे 1 शून्य कट केले की 10% येतात. याला चक्रीवाढ व्याजाचं पण सूत्र वापरून तुम्ही करू शकता. 5,445 उत्तर येईल. 5,445 हे पर्याय क्रमांक 2 चं उत्तर आहे. चे अवयव खालीलपैकी कोणते? याचे अवयव करायचे. ठीक आहे. सोपं आहे याचं पण उत्तर. ठीक आहे. याला 8 घ्यावं लागेल. 8x चा वर्ग वजा 10 चा वर्ग. एकदा प्लसमध्ये लिहायचे 8x अधिक 10, 8x वजा 10. हे ए वर्ग वजा बी वर्गाचं सूत्र आहे ना. ए अधिक बी, ए वजा बी. तर 8x वजा 10 आणि 8x अधिक 10 पाहिजे आपल्याला. दोन्हीकडे नको. हे 8x वजा 10 आणि 8x अधिक 10 हे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पुढचं गणित घेऊत आपण. यांचा गुणाकार एवढा दिला. तर याचा भागाकार विचारला आपल्याला. ठीक आहे. तर 529च येईल हां, याचं 529. एक तर हे दोन्हीपैकीच उत्तर येणार आहे. तर याला दोन्ही वर्गमुळात आहे तर 52 उत्तर नसणार आहे याचं. ठीक आहे. दोन्ही वर्गमुळात आहेत. म्हणजे याचं उत्तर 15च्या आसपास आहे ना. याचं उत्तर काय येणार? बघा 19ला आपण 3 न भागितलं तर उत्तर येते उत्तर किती येणार? 15च्या आसपास येणार. हे की नाही? 15च्या आसपास उत्तर येणार. पहा हे याचं उत्तर हे 5 पॉइंटच असणार. म्हणजे 5 पॉइंट हे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे. हे 52 उत्तर नसणार कारण ही संख्या तेवढी मोठी नाही आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ही पॉइंटमध्ये ही पण पॉइंटमध्ये आहे. तर ह्याला 3 पॉइंट काहीतरी येणार. मग त्याचं उत्तर आपल्याला 52 तर येणार नाही वर्गमुळातून काढल्यावर. तर त्याचं उत्तर हे आपल्याला 1.25च उत्तर असू शकते त्याचं. थोडं आपण लॉजिक लावलं तर काही प्रश्नाचे उत्तर सहज भेटून जातील. खालील विधानातून अयोग्य विधान कोणते? 2 प्रतल परस्परांना छेदतात तेव्हा छेद म्हणजे एक व एकच रेषा असते. 2 भिन्न बिंदूतून एक व एकच रेषा काढता येते. 2 बिंदू हे करेक्ट आहे. ठीक आहे. हे तर 100% करेक्ट आहे. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. हे पण करेक्ट आहे. अयोग्य विचारलं. 2 समांतर रेषा एकमेकांना फक्त एकाच बिंदूत छेदतात. समांतर रेषा एकूण एकाला कधीच छेदत नसतात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. ठीक आहे. 2 समांतर रेषा म्हणजे काय राहतात तुम्हाला सांगतो. ह्या समांतर रेषा समजा ह्या रेल्वेच्या पटऱ्या आहेत. ह्याच्यातलं अंतर जे नेहमी समान राहते. समजा इथे मी माझ्या गावात वसमतला राहतो. ठीक आहे. त्याच्या रेल्वेच्या पटऱ्यातलं अंतर सेमच राहणार. मुंबईच्या रेल्वेच्या पटऱ्यातलं अंतर सेमच राहणार. दिल्लीतल्या रेल्वेच्या पटऱ्यातलं अंतर सेमच राहणार. गाव छोटं म्हणून अंतर कमी नाही होणार. म्हणजे समांतर रेषा कधीच एकूण एकाला छेदू शकत नाहीत.
हे की नाही, यांचं अंतर पण कमी होणार नाही, सेमच राहणार. त्याच्यामुळं याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. क्यू गावातील स्त्रियांचे पुरुषांशी असलेले गुणोत्तर किती? क्यू गावातील पुरुषाचे बघा इथं हे 700 आणि 750. 700 750 म्हणजे पहा याचं उत्तर करून दाखवतो आपण. 700 ला 750 हे की नाही, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, याला 5 न जातो 14 येते, याला 5 न गेलं 15 येते. 14/15 उत्तर याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. चारही गावातील स्त्री व पुरुष यांच्या बेरजेतील तफावत किती? तर स्त्रियाचं जर पाहिलं 550 घेऊत आपण इथे लिहून घेऊ. स्त्रियाची संख्या पाहिली आपण 550 आहे इथे, त्याच्यानंतर इथे 700 आहेत, इथे काहीच एकदम एक्झॅक्टली तर मला दिसत नाही, पण या दोघातली फरक पाहिला आपण. इथं महिला तर हे 600, इथे 100 न आहेत आहे की नाही, इथं 100 न जास्त आहेत महिला. ठीक आहे, इथं महिला 50 न कमी आहेत. ठीक आहे, तफावतच विचारली ना, इथं पण 50 न कमी आहेत, महिला 50 न जास्त आहे तिथे, आणि इथं महिला 100 न कमी आहे. मग तफावत आपल्याला जर बघायची इथे प्लस आहे, तर तफावत 0 असेल इथे, तफावत 0 असेल इथे. ठीक आहे, तफावत सगळ्याचा फरकच काढला मी, आहे की नाही. मानसीचे एक पुस्तक 307 भाग शनिवारी 208 भाग रविवारी वाचला तर उरलेला 36 पाने वाचली, पाने सोमवारी वाचली तर तिने रविवारी किती पट पाने सोमवारी वाचले, रविवारच्या किती पट पाने सोमवारी वाचले. रविवारी 200 पहा आपल्याला, हे दोन्ही भाग मिळून किती होतात, 508 होतात, है की नाही, 508 होतात. 508 म्हणजे उरलेला भाग किती आहे, 308, म्हणजे 308 बरोबर 36 पाने. उरलेला भाग आपण असंच काढू शकतो ना, उरलेला भाग किती, हे रविवारी तिने 208 वाचला, इथं उरलेला भाग किती येणार, 308. आता यात हा 8 कटले तर पाने किती पट वाचली, तर 302 पट वाचली, हे 302 पट वाचली, 302 पट असे येणार त्याचं, 302 पट उत्तर ह्याचं. किंवा तुम्हाला काढून दाखवायचं असेल याचं उत्तर तर पहा, याचं उत्तर व्यवस्थित जर आपण करायचं असेल तर हे झाले 508 भाग झाला, आणि ह्या 36 पानं झाले. मग याचा रेसिप्रोकल करायचे, एकूण पानं किती आहे ते काढण्यासाठी रेसिप्रोकल करायचं. आता रेसिप्रोकल करायला गेलं याचं, तर याचं उत्तर येत नाही, आहे की नाही, पानं याच्यामध्ये नसतात, तुटक तुटक येत नसतात पानं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये येणार नाहीत, कशामध्ये, फ्रॅक्शन मध्ये येत नसतात, पण इथं फ्रॅक्शन मध्ये दाखवलेलं आहे. थोडं उत्तर चुकीच्या पद्धतीने आहे, पण याचं उत्तर 302 उत्तर आहे. ठीक आहे, चला. एका नळातून सेकंदाला 50 मिली याप्रमाणे 0.25 तास पाणी वाहते, तर त्या नळातून किती लिटर पाणी वाहून जाईल, म्हणजे सेकंदाला. आता 0.25 तास म्हणजे किती राहतात बघा, 0.25 तास म्हणजे 15 मिनिटे राहतात. हा, 15 मिनिटे, 15 मिनिटे म्हणजे किती सेकंद असणार, हे सेकंद आहे. 15 मिनिटं 15 गुणिले 60, 900 सेकंद असतात. 900 सेकंद गुणिले 50, 50 म्हणजे हे शून्य, आणि हे येणार 45, 1 2 3 शून्य. ठीक आहे, 450 म्हणजे 450 हे मिलीलीटर म्हणजे लिटरमध्ये कन्वर्ट करायचं, त्याला 4.5 लिटर येईल. हे मिलीलीटर ला लिटरमध्ये करताना 4.5 उत्तर, 4.5 लिटर हे पर्याय क्रमांक 1 चं उत्तर आहे. धन्यवाद देवा जे पण आहेत. ठीक आहे, धन्यवाद. माझ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करीतच आहे. चला,
चला, सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषा आर ही त्यांची छेदिका असेल तर x ची किंमत काढायची. आता इथे जर पाहिलं हे दोन तर हे 5 आणि 7 12 12x बरोबर 180 येणार. बरोबर 180. 5 आणि 7 12 येतात. x बरोबर काय येणार 180 भागिले 12. तर याला अर्धा करू 6 झाले 90 झाले. 90 ला 6 ने भागितलं 15. तर इथे x ची किंमत आहे 15 आहे x ची किंमत. सर छान शिकवता सर. अजून कोण आहे बाबा? उषा मुंडे नाही सर, तुम्ही खूप छान समजून सांगता. धन्यवाद, धन्यवाद. समजत असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पण फॉरवर्ड करा आणि रेग्युलर व्हिडिओ पाहत जा. आपण व्यवस्थित समजून सांगतो. जे डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत जा. त्याच्यावर नक्कीच मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. 7वीचे आता सर्वच व्हिडिओ बनवणार आहे पाठ्यपुस्तकावर आधारित. खालील पर्यायातून योग्य जोडी निवडायची आपल्याला. 400 सेंटीमीटर आता ह्याचं थोडंसं आता मला हे नाही आहे ठीक आहे. मिलीलीटर हे मिलीलीटर आणि लिटर हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. ठीक आहे. योग्य जोडी हे बरोबर आहे. एक तर सांगतो. 50 हेक्टोमीटर आता ग्राम वगैरे आता सध्या मला एवढं लक्षात नाही आहे. ठीक आहे. याचे उत्तर मी नंतर सांगेल. पण ड हे उत्तर बरोबर आहे. ड इथं आहे. ह्या दोन्हीमध्ये ड नाही आहे. ह्या 2 मध्येच ड आहे. एक तर हे उत्तर राहणार नाही तर एक तर हे उत्तर राहणार. अ, क, ड ठीक आहे. अ, क, ड असू शकते. ह्या 2 पैकीच उत्तर राहणार. कारण ड उत्तर हे बरोबर आहे. ठीक आहे. बाकीचं मला थोडासा वेळ लागणार. त्याच्यामुळे मी नाही सांगणार. ह्या 2 पर्यायापैकीच एक उत्तर आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. 6वी असो, 5वी असो, 4थी असो, सर्वांना सांगा की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी तुमचीच मदत मला हवी आहे. दर शेकडा कोणत्या दराने कोणत्याही रकमेची सरळ व्याजाने 5 वर्षात दाम-दुप्पट होते. तर समजा दाम-दुप्पट होण्यासाठी आपल्याला 100% पाहिजे राहतात. हे की नाही? तर 100 आता 5 वर्षात म्हणलं तर 5 न भागाकार द्यायचा. 6 वर्ष म्हणलं तर 6 न भागाकार द्यायचा. 5 दुनी 10 आणि ह्या 0 जसा तसा. तर 20% जर असेल तर ते दाम-दुप्पट काय होते 5 वर्षातच होऊन जाते. सरळ व्याजाने. तुम्हाला 8% म्हणलं तर इथं 8 न भागाकार द्यायचा 100ला. 10% म्हणलं तर 10 न भागाकार द्यायचा 100ला. 100लाच भागाकार द्यायचा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला एकच्या डोक्यावर आता मला व्यवस्थित दिसत नाही. एकच्या डोक्यावर 4 आहे. 5च्या डोक्यावर 4 आहे बहुतेक इथे. इथं 5च्या डोक्यावर 9 आहे. 5च्या डोक्यावर 9 आहेत आणि 5च्या डोक्यावर 7 आहे. ठीक आहे. आता हे 625 आहेत आहे त्याचे. ठीक आहे. तर गुणाकार आहे तिथे. या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 4 5च्या डोक्यावर 4 अधिक 9 अधिक 7 हे की नाही 13 गुणिले हे 20 होतात. म्हणजे 5च्या डोक्यावर 20 यायला पाहिजे. 20 येण्यासाठी आपल्याला काय करायचं तर आपल्याला x ची किंमत काढायची. इथं 106च्या डोक्यावर 3 आहे. त्याचा हे 625 आहे की नाही 625 म्हणलं तर 5 कितीदा लिहावं लागतात 625च्या डोक्यावर 625च्या डोक्यावर 625 625 625 आहे की नाही म्हणजे हे इथे 5 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 4 वेळेस यायला पाहिजे आहे की नाही हे 4 वेळेस यायला पाहिजे 4 एक 4 4 दोन्ही 8 4 त्रिकम 12 हे व्यवस्थित दिसत नाही मला थोडा प्रश्न व्यवस्थित याचा फोटो काढून घे तुम्ही मला व्यवस्थित एकदम बारीक असल्यामुळे एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो हे -7 आहे तिथे हे -7 आहे ठीक आहे
कॅमेरामध्ये झूम करून पाहिलं मी, हे -7 आहेत. -7 आहे म्हणजे वजा करायचे. हे 5 किती झाले ते? 5च्या डोक्यावर 4 अधिक 9 वजा 7 आहे. हे झालेत 13 वजा हे 5च्या डोक्यावर 6 आलेत. हे की नाही? 5च्या डोक्यावर 6. आता आता आपल्याला इथे इथे जे दिलेले आहेत, इथं जे दिलेले आहेत, तर 5च्या 3 12 आहेत ते. हे किती येतं? 12 आहेत. हे 12 आहेत. हे 5च्या डोक्यावर 12 लिहू शकतो आणि इथं 5च्या डोक्यावर 6 लिहू शकतो. मग याचा वर्ग करावा लागेल. याचा वर्ग करावा लागेल. इथे 2 पाहिजे आपल्याला. इथं उत्तर पाहिजे 2. हे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. ठीक आहे. छान सर. थँक यू. याचं उत्तर जे पण उत्तर ते करेक्ट आहे सर. तुम्ही खूप छान समजून सांगता. ठीक आहे. व्हिडिओ पाहत जा सांगत असाल आणि शेअर करा. आपल्या चॅनेलला तुम्हाला वाटत असेल की चॅनेल ग्रो व्हावं. सर्वांच्या तुमच्या शुभेच्छा राहू द्या. तुमची साथ राहू द्या. नक्कीच आपलं चॅनेल थोडं ग्रो होईल. पहा पानं वगैरे पण कॅमेरा पण चांगला येईल. ठीक आहे. थोडेसे पैसे जमा झाले तर नक्कीच कॅमेरा चांगला येईल. काही जण म्हणतात सर चुकीचे उत्तर आहेत वगैरे. ठीक आहे. काही जणांचं फालतू कमेंट्स होत्या. एका संख्येच्या 205 भागातून 6 वजा केले तर 10 ही संख्या उरते. तर एक संख्या म्हणजे आपल्याला माहिती नाही ती संख्या x वजा 205 205x याचं उत्तर काय करावं लागेल? 2/5x वजा 6 बरोबर 10 असं आपल्याला समीकरण येईल. एक संख्या माहित नाही ती संख्या x पकडली. तर आपल्याला x ची किंमत काढायची. तर ती संख्या काढायची म्हणजे x ची किंमत काढायची. आता याचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला काय करायचं आहे? पहिले मायनसच्या इकडे प्लसला जातील. आता BODMAS नुसार नाही करायचं राहते. आता कॅल्क्युलेशन तुम्हाला हळू-हळू सगळे येत जातील. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ पाहत जा. हे x बरोबर एक छेदातला अंशाला जाते. अंशाचा जाते छेदाला म्हणजे खालची संख्या वरची संख्या खाली. हे 8. 8 पंचे 8 गुणिले 5 म्हणजे उत्तर 40 येणार. उत्तर 40 आपल्याला आहे का इथे पाहू. उत्तर 40 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. चला. परकीय वस्तूवर आयात शुल्क पहिल्या वर्षी 15% ने वाढला व दुसऱ्या वर्षी 10% ने वाढला. तर मूळ आयात शुल्काच्या किती टक्के वाढ झाली? पहा अतिशय सोपं उत्तर हे आता थँक यू सर. मला दुसरीकडून चुकीचे उत्तर मिळत होते. सर मला रिप्लाय द्या ना सर. ओके. धन्यवाद. देवा डोंगरे. पहा माहिती नाही बाकीचे उत्तर आणि मी स्पष्टीकरणासहित उत्तर देतो. काही जण मला सांगत सर तुमचे उत्तर चुकीचे आहेत वगैरे. तुम्हाला असं वाटतंय का माझे उत्तर बरोबर आहेत? ठीक आहे. आणि तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर मी माझा सेंड केलेला आहे. ठीक आहे. चला. ठीक आहे. पुढचं आहे आपल्याला 15% झालाय. ठीक आहे. 115 होणार म्हणजे ₹100 असेल तर त्याचे 100चे 15 म्हणलं तर आपल्याला 115 आहे. आता 115 वर त्याने काय केलं पुन्हा 10% ने वाढ झाली. म्हणजे याची 11.5 न वाढ झाली. हे की नाही? म्हणजे त्याची वाढ झाली आपल्याला 6 इथे 2 1 म्हणजे पहिले 100चे 126 झाले म्हणजे 26.5 ने वाढ झाली. 26.5 आपल्याला उत्तर हे पर्याय क्रमांक 2 चं उत्तर आहे. 26.5 हे उत्तर. सर मी छान समजून सांगता. धन्यवाद. ठीक आहे.
आपला व्हिडिओ बाकी जोनाला पण समजून सांगा. 6वीत आहे. 6वीत आहे का? ओके. 6वीचा व्हिडिओ बनवला हां मी 6वीचा. तुम्ही पाहिला त्या आधीचा आणि नक्कीच तुम्हाला हे सर्व गणित फायद्याचेच होणार आहे. 7वी असो, 8वी असो, 4थी असो, सर्वच उत्तर पाहत जा. ठीक आहे. तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं गणित नक्कीच परफेक्ट होण्याची शक्यता माझ्याकडून तरी प्रयत्न चालूच राहतात तुमचे. चालूच राहणार आहे. सोबतच्या दिलेल्या आकृतीत त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची मापे दिली आहे. त्यावरून तयार होणारा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल ते सांगायचं. आता याचे आपण सगळं डिटेलमध्ये सांगतो. तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज करू पहिले आपण. तर मला व्यवस्थित दिसत नाही. एखाद्या वेळेस चुकीचं होऊन जातं कधी-कधी न दिसल्यामुळे. ठीक आहे. व्यवस्थित लिहितो. 5x अधिक 5, 3x अधिक 5 आणि 4x वजा 10 आहे बरोबर 180. आता एखाद्या वेळेस उत्तर चुकीचं पण होऊ शकते. देवा डोंगरे धन्यवाद. व्हिडिओला शेअर करा. आपला व्हिडिओ चॅनलला जास्तीत जास्त मित्रांना सांगा की शेअर करा. ते याचं हे करा 10 8 आणि 5 आणि 3 8 8 आणि 4 12 x अधिक हे 5 आहेत अधिक अजूनही ते 5 आहेत वजा 10 बरोबर 180. आता हे 5 5 आणि 5 10 मधून 10 गेले कटले 12x बरोबर 180. हा गुणाकाराचा इकडे भागाकारला जाते आणि हे उत्तर येईल तुमचं 15 x बरोबर 15 येईल म्हणजे इथं येणार 15 75 अधिक 5 75 अधिक 5 हे 80 येणार आहे की नाही. हे 80 येणार आणि हे 45 अधिक 5 50 येणार. हे किती येणार 60 वजा 10 60 वजा 10 येणार हे 50 येणार. मग याच्या दोन्ही बाजू इकडच्या ही बाजू आणि ही बाजू एकसारखी राहणार म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकसारख्या असतील तर त्या समद्विभुज त्रिकोण आहे. युवराज गावडेनं मेसेज केला. हॅलो युवराज. समजत आहेत का माझे उत्तर? सगळे समजत आहे? कोणता डाऊट आहे तर तुम्ही नक्कीच मला हे करा कमेंट करा. धन्यवाद, धन्यवाद आणि तुमचं सहकार्य राहू द्या माझ्या चॅनेलला. आपलं चॅनेल फ्रीमध्येच आहे तसं काही आपण चार्जेस घेत नाही. पण आपला कॅमेरा वगैरे क्वालिटी चांगली नाही पण तुम्ही व्हिडिओ पाहत गेला तर नक्कीच आपण चांगला कॅमेरा नक्कीच घेऊ एखाद दिवशी. चला ठीक आहे. खाली दिलेल्या बैजिक राशीतील द्विपद बैजिक राशी. आता द्विपद म्हणजे त्याच्यामध्ये गुणाकार भागाकाराचं राहायला पाहिजे. ठीक आहे. ही द्विपदी आहे. एकपदी द्विपदी आहे की नाही. इथं एकपदीच आहे. ही एकपदी द्विपदी तीनपदी आहे. इथं एक पद दोन पद आहे की नाही. प्लस मायनस पाहिजे गुणाकार नाही पाहिजे मधातला. मधात गुणाकार असेल तर ती एकपदीच असते. ठीक आहे. तर मग इथं दोन आहेत. एक आणि दोन. ठीक आहे. तर अ आणि ड ए आणि डी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे त्याचं. त्याच्यानंतर 790 रुपयात 20 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात? 20 रुपयाच्या जास्तीत जास्त जर करायचं असेल याला भागाकार द्या. 790 भागिले 20 20 त्रिक 60 हे की नाही. बाकी 19 शून्य इथं 80. ठीक आहे. इथं 9 येतील. आता बाकी इथं पॉइंटमध्ये उत्तर करायचं नाही. 39 नोटा जास्तीत जास्त आपल्याला येतील. इथं 39 नोटा आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये येईल. अतिशय सोपं असं उत्तर होतं. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. हाईप करा, व्हिडिओला हाईप करा. जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा. ठीक आहे. 11 संख्याची सरासरी 18 आहे. जर त्या प्रत्येक संख्येतून 4 कमी केले तर नवीन सरासरी काय असेल? अरे सरासरी किती आहे? 18 आहे. 18 मधून 4 वजा करायचे. प्रत्येक संख्येतूनच कमी करायचं. मग याचं उत्तर आहे 14 उत्तर असणार आहे. म्हणजे 14 म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. खालील विधानातून अयोग्य विधान ओळखायचं आहे. ठीक आहे. अयोग्य विधान युवराज गावडे. सतत संपर्कात राहा. व्हिडिओ पाहत जा. मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यकेचे 2 एक विभाजन होते. करेक्ट आहे.
त्रिकोणाच्या बाह्यकोन हा त्याच्या प्रत्येक दुरुस्त अंतर कोणापेक्षा मोठा असतो. बाह्यकोन हा बाह्यकोन त्रिकोणाचा बाह्यकोनात दुरुस्त हा बरोबर आहे. बरोबर आहे हे पण. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या मध्यकेची लांबी कर्णाच्या लांबी एवढी असते. हे चूक काटकोन त्रिकोणात हा काटकोन त्रिकोण आहे. काढलेल्या काटकोन त्रिकोणात काढलेल्या मध्यकेच्या लांबीवरून नाही, ही कर्ण एवढी नसते, हे चुकीचं आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूपासून लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. बरोबर आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 बरोबर आहे. इथं त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीच्या हे तर 100% गॅरंटेड बरोबर आहे. ठीक आहे. बाह्यकोन हा त्याच्या प्रत्येक दुरुस्त नाही, अंतर कोणापेक्षा मोठा नसतो, बरोबर असतो त्याच्यात. नाही, बाह्यकोन असा पण असू शकतो ना, असा पण असू शकतो. हा बाह्यकोन आहे, हा त्रिकोण आहे. नाही, हा चुकीचा आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे. एक आणि हे तर 100% बरोबर आहे. डी वालं. इथं सी अयोग्य विधान विचारलं. योग्य विधान डी तर अयोग्य नाही. डी तर अयोग्य नाही. डी बरोबर आहे. हे चुकीचं आहे. बी आणि सी मला वाटते अयोग्य आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. बी आणि सी आहे. हे दोन्ही अयोग्य आहेत. ठीक आहे. बाह्यकोन कधी कधी असू शकतो. एक मिनिट थांबा. याचं उत्तर पाहू आपण. अयोग्य विचारले ना. त्रिकोणाच्या बाह्यकोन हा त्याच्या प्रत्येक दुरुस्त अंतर कोणापेक्षा मोठा असतो. एक मिनिट. आपण त्रिकोण काढला. बाह्यकोन मोठाच असतो. ठीक आहे. हा पण बरोबर आहे. ह्याचं उत्तर मला वाटते की फक्त सी हे उत्तर असू शकते. नाही तर हे तर नसणार आहे. डी तर आपलं योग्यच आहे. ठीक आहे. ए बी पण नाही आहे. ठीक आहे. तर फक्त सी उत्तर हे आपलं चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आहे. सर मराठी पेपर घेऊत आपण मराठी पेपर. धन्यवाद उत्तर हे केल्याबद्दल. हॅलो म्हणतायत कोणी. अजून काय? स्टँडर्ड 7 तर घेऊत आपण आता. हे स्टँडर्ड 7च चालू आहे आपलं. चला ठीक आहे. काही प्रश्नाचे उत्तर थोडंसं आता रात्र झाल्यामुळे उत्तर थोडंसं व्यवस्थित लवकर होत नाही ते. चला. एका आयताची लांबी रुंदीच्या 5 पट आहे. जर आयताची परिमिती असेल तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे. आता लांबी आपल्याला माहिती नाही, रुंदी माहिती नाही. 5 पट म्हणलं. रुंदी आपण x पकडली तर लांबी काय येणार? लांबी येणार 5 पट 5x. तर त्याची परिमिती आयताची परिमिती काय येणार? आयताची परिमिती 2l + b येते. हे की नाही? परिमिती किती दिली त्यांनी? 144. 144 2l आपण x घेऊ, b घेतलं 5x. म्हणजे 5x आणि हे x घेतलं आहे की नाही? हे 2 गुणाकाराची इकडे भागाकारला जातील. 144 भागिले 2 बरोबर 6x येते. 144 हे 72 बरोबर 6x. हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाईल. बार 72. ठीक आहे. म्हणजे त्याची रुंदी राहणार 12 आणि लांबी राहणार चुकते का पहिले बघूत आपण. 72 येणार याचं. 72 5 आणि हे 6चा वर्ग येणार नाही का? 6x. हा x इकडे गेला.
12 72, 12 पंचेस 60, हे की नाही? 60 येणार. लांबी आता त्याचे क्षेत्रफळ विचारले. क्षेत्रफळ लांबी गुणिले एल गुणिले बी राहतं. लांबी 60 आहे, रुंदी आहे त्याची 12, 12 आणि एक 0. ठीक आहे. तर 720 येणार. 720 हे आपलं पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. फुल सपोर्ट. धन्यवाद, धन्यवाद. हो, समजत आहे. धन्यवाद, धन्यवाद. लवकर. आता एवढं फटकन आता हे झालं की मी उत्तर फास्ट सांगणार आहे. मराठीचे उत्तर आपलं काही हे नाही आहे मराठी विषय. तर नक्कीच पुढचे येणारे NMS परीक्षा पण मी करणार आहे. प्रत्येक व्हिडिओ करणार आहे NMS परीक्षेवर. स्कॉलरशिप नवोदय जे पण असणार. 9 संख्येचा मध्य 45 असून त्यातील 8 संख्येचा मध्य 42 आहे. तर 9वी संख्या कोणती? अतिशय सोपं आहे. सोपेच राहतात गणित, फक्त एक समजून टेक्निक समजलं की संपलं. 45 गुणिले 9 करायचं वजा 42 गुणिले 8 करायचं. उत्तर काढा, उत्तर येऊन जाते. ठीक आहे. 9 5 45, 45 4, 9 चौक 36 आणि 4 40, 16 हातच्याला 1, 32 आणि 1 33. या दोघांची वजाबाकी करा. 405 वजा 336. ठीक आहे. ही 9 संख्येची सरासरी आणि 8 संख्येची सरासरी, त्यांच्या दोघांची वजाबाकी करायची. इथे 39 होती, 1 घेतला, 9, हे 6, हे 0, 69 उत्तर येईल. 69 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. एका घनाची बाजू आहे 5 आणि दुसऱ्या घनाची बाजू पहिल्या घनाच्या चौपट आहे. तर पहिल्या घनाच्या घनफळा आणि याचं पहा. पहिल्याची बाजू काय सांगितली आहे? 5 सांगितलेली आहे आणि दुसऱ्या घनाची बाजू पहिल्या घनाच्या चौपट आहे म्हणजे 20 आहे. आता घनाचे घनफळ विचारलं. घनफळाचे गुणोत्तर. घनफळाचं गुणोत्तर राहते 5 गुणिले 5 गुणिले 5, 20 गुणिले 20 गुणिले 20. 5 1 5, 5 चोक 20, 5 1 5, 5 चोक 20, 5 1 5, 5 चोक 20. ठीक आहे. 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 एकच येते. 4 गुणिले 4 गुणिले 4 64 म्हणजे 1 64 याचं उत्तर येईल. याच्या सर्वांचे उत्तर डिटेलमध्ये आपण समजून सांगत असतो. त्याच्यासाठी हे सर्व गोष्टी परफेक्ट करण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रांना पण सांगा, रिलेटिव्हला पण सांगा. एका घनाची बाजू झालं हे 7p वजा 2q ची बेरीज व्यस्त म्हणजे व 7 यांची बेरीज व्यस्त यांची बेरीज किती येणार? आता प्रश्न काय अवघड नाही आहे, सोपाच आहे. उत्तर पण सोपंच आहे याचं. याची बेरीज व्यस्त म्हणजे वजाबाकी करायची. 7p बेरीज व्यस्त याची ही येईल बेरीज व्यस्त म्हणजे वजा 7p आणि अधिक 2q येणार आणि याची बेरीज व्यस्त वजा बेरीज व्यस्त करायची म्हणजे जे मधातले जे चिन्ह आहे ते बदलून टाकायचे. q हे अधिकचा q होणार आणि अधिकचे 7p होणार. आता ह्या दोघांची बेरीज सांगितली म्हणजे वजा 7p अधिक 2q. आता q च्या खाली q हे अधिकचे होणार, अधिक q आणि हे 7p. हे की नाही, हे अधिकचेच नाही, हे 7 कटून जाणार. हे 2 आणि इथं काही नसते म्हणजे 1, 2 आणि 1 3q उत्तर राहणार. 3q उत्तर आहे का इथं? नाही, 3q तर उत्तर नाही आहे. बेरीज व्यस्त आहे. अजून एक क्वेस करूत आपण. हे 7p वजा 7p आणि 2q होणार. 3q आहे ना उत्तर. 3q इथे आहे पर्यायामध्ये. 3q उत्तर आहे इथे, हे की नाही? सर स्कॉलरशिपसाठी पण व्हिडिओ स्टँडर्ड 7. हो, नक्कीच नक्कीच. आता एवढे जण 7वीचे पाहतात की नक्कीच पहिले सुरुवातीला मी 7वीचा व्हिडिओ बनवेन स्कॉलरशिपसाठी आणि स्कॉलरशिपसाठी मी आता व्हिडिओ बनवणार आहे. आता इथून येणाऱ्या परीक्षेसाठी स्कॉलरशिपचे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहायचे. ठीक आहे, मी व्हिडिओ नक्कीच बनवू. सर बुद्धिमत्ता घ्या. आता आज रात्र खूप झालेली, उद्याच घेऊ आपण बुद्धिमत्ता. ठीक आहे.
उद्याच घेऊ नक्की. उद्या 1-2 दिवसात मी बुद्धिमत्तेचे उत्तर पाठवेन. माझे उत्तर पाहत जा, करेक्ट राहणार आहेत उत्तर. उत्तर जे पण असतील ते करेक्टच आहेत. कुणाला डाऊट येते का माझे उत्तर रॉंग आहेत वगैरे? काही जण करत होते कमेंट्स. काय आहे की काही जणाला दुसऱ्या चॅनलवाल्यांनी कसं आहे छोट्या चॅनलवाल्याला हे करण्यासाठी निगेटिव्ह कमेंट्स करतात वगैरे, जेणेकरून कोणी पाहू नये. त्याच्यामुळे आपलं चॅनल मागं राहतंय. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. बी व सी तेच काम पण करतात. ए-बी-सी हे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? आता याच्या टेक्निक्स राहतात हां. मी सगळं तुम्ही रेग्युलर फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. 1/12 घ्यायचं. गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे की नाही? गुणाकार व्यस्त आणि 1/20 घ्यायचं. आता याचा याला आपण काय करू याला 10 न गुणलं. याचा लसावी जो आहे 60, याला 60 न जाईल ना, याला 5 याला 5 न गुणुता. याचा छेद समान करू. त्याला 4 याला 4 न गुणुता आणि याला 3 याला 3 न गुणुता. हे झाली 5 एक 5 छेद 60 आणि हे झाले 4 छेद 60 आणि झाले 3 छेद 60. आता जर आपण इथे ह्या सर्वांची बेरीज केली, छेद समान झाल्यावर अंशाची बेरीज करू शकतो आपण. 9 3 12 12 छेद 60. आता याचा 12 एक 12 12 पंचे 60. 1/5 आलं म्हणजे त्याला आपण 5 दिवसात कम्प्लीट करू शकतो. 5 दिवस याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे. उद्या किती वाजता? आता पाहूत आपण. ठीक आहे. मला ट्युशन्स राहतात रेग्युलर, ते करून सायंकाळी येऊ. पण नक्कीच मी स्कॉलरशिपचे व्हिडिओ बनवत जाईन इथून. ठीक आहे. स्कॉलरशिपचे व्हिडिओ बनवत जाईन. आपली 7वीची स्कॉलरशिप 26 एप्रिलला आहे. 26 एप्रिलला भरपूर टाईम बाकी आहे आपला. चला आता मी बाकीचे उत्तर फटाफट करू. मराठीचे उत्तर आता याच्यातला काही बरोबर आहेत की नाही तेवढं मी गॅरंटेड नाही सांगेल. पण ज्यांनी पण उत्तर सरांनी करून दिले त्यांचे शक्यतो जास्त उत्तर बरोबरच असणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नाचं, दुष्काळ ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी प्रामुख्याने कोणता प्रकार कारणीभूत असतो? तर हवामानशास्त्रीय दुष्काळ. फटाफट उत्तर सांगतो याचे. पाहूत आता उद्या किती वाजता. मी नाही पण आपले जर सबस्क्राईब केलं तर नक्कीच मी व्हिडिओ केलं तर तुम्हाला नक्कीच भेटेल. उद्या बहुतेक ह्या 7च्या 8च्या नंतर. दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तरांच्या बाहुत कशाची ग्वाही दिली जाते? हिच्या पुत्राच्या बाहुत समतेची समतेचे उत्तर आहे. समतेचे उत्तर हे नसणार आहे. मराठी मातीमध्ये जन्मलेल्या पुढीलपैकी लावले नाही असे कवी म्हणतात. आता हे सरांनी करून दिलेले आहेत दुसरे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर पाहूत आपण. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 8व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार निवडून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. त्याग करणे. त्याग करणे म्हणजे पाणी सोडणे, पाणी पुरणे, पाणी दाखवणे, पाणी पाजणे. सोडणे आहे असं. मला वाटतं याचं उत्तर पर्यायातून 6 पर्यंतचेच उत्तर आहे. त्याग करणे म्हणजे सोडून देणे. त्याग करणे म्हणजे सोडून देणे. मला वाटतं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे याचं उत्तर. ठीक आहे. 5चे 3 म्हणाले तर 5चं उत्तर 3 आहे.
5चं उत्तर 3 आहे का? ओके, ठीक आहे. 5चं उत्तर 3 आहे म्हणतात. 6चं उत्तर काय आहे? कपाळ. कपाळला लालट म्हणतात, आहे ललाट म्हणतात. है ना? कपाळ म्हणजे ललाट. दंतकथा या शब्दाचा योग्य अर्थ त्यांच्या पर्याय दंतकथा म्हणजे जुन्या गोष्टी, लिहून ठेवलेल्या कथा, पुराण काळात कोरलेल्या शिल्पकथा, चालत असलेली आलेली गोष्ट. दंतकथा म्हणजे लिहून 6चं 3 आलं बरोबर. 7चं कोणतं उत्तर आहे तुमच्या मते? आता मराठी माझं पण हे नाही. दंतकथा म्हणजे जुन्या गोष्टीला पण आपण जोडतो. पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या गोष्टी ह्या पण दंतकथा असू शकतात. 7चं उत्तर मला वाटते पर्याय क्रमांक 3 आहे. 8चं उत्तर पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार निवडून 8व्याचं उत्तर तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे म्हणजे त्याग करणे म्हणजे सोडून देणे. चला त्याच्यानंतर पुढील शब्दाचे संधी सर्व पर्याय दिले आहेत. त्यातील अचूक पर्याय क्रमांकावर करा. मनोरथ, आरत, मनोआरत, मनोआरत याचं उत्तर मनोरथ. मनरथ नाही आहे, हे तर उत्तर चुकीचं आहे. याचं मनोआरत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काही उत्तर दुसऱ्या चॅनलवाल्यांनी पण भरपूर चुकी दिली. आता हे आमचे जे आहेत ते पण खाली भाववाचक नाम जो आहे मित्रत्व आहे, बरोबर आहे हा. दुकानदाराने पुस्तक गठ्ठे कपाटात ठेवले या नामाचे लिंग ओळखा. गठ्ठे का नपुंसकलिंगी आहे. नपुंसकलिंगी. गठ्ठा काय स्त्रीलिंगी पण नसतो, पुरुषलिंगी पण नसतो. निश्चित एकवचनी शब्द कोणता आहे? वधू एकच राहते की नाही? केळी, तळी, सून. सून भरपूर असू शकतात की नाही? माझी सून आहे, माझ्या सुना आहे. केळी, तळी. वधूला वधूच म्हणतो आपण, हे की नाही? हे की नाही? याचा पर्याय क्रमांक हाक मारणे. कारकार्थ. आता कारकार्थ याचा उत्तर प्रष्टी दिलेला आहे. ठीक आहे. आता याचे थोडेसे उत्तर चुकीचे असू शकतात, त्याचं मी सांगू शकत नाही. गुरुजींनी मुलांना बोलवले या वाक्याचा प्रयोग सत्कर्मक आहे. याचं 4 उत्तर आहे. याच्यातून 4 आहे. खालील पर्यायातून मिश्र वाक्य कोणते? जर व्यायाम केला तर शरीर शुद्ध होते, हे मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3. 16 उत्तर हे कोणतं आहे? हे विरामचिन्ह घ्यायचे राहिले आहे. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह? प्रश्नचिन्ह वाक्य. दादा म्हणाला, राधा तू मला पेन दे बरं. हे स्वल्पविराम आहे. ठीक आहे, स्वल्पविराम हे बरोबर आहे. बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखा. शेतकरी. याचं उत्तर आहे शेतकरी. पुढील वेगवेगळ्या काळाची वाक्य आहेत. वेगळ्या काळाची वाक्य. होता, असे, गेलो, असेल. मी पुस्तक वाचत. हे सगळे तिन्ही भूतकाळ आहे, हा भविष्यकाळ आहे. असेल, आई स्वयंपाक करीत असेल म्हणजे भविष्यकाळ आहे.
हे गेलो वाचत असे म्हणजे पहिले वाचत होता, काढत होता म्हणजे भूतकाळ आहे ते तिने, आणि हा भविष्यकाळ आता करत असेल ते. ठीक आहे, असं उत्तर आहे. 13चं 2 उत्तर सांगितलं. 13चं उत्तर 2 आहे. 13चं उत्तर 2 आहे म्हणून सांगितलं कोणीतरी. आता याचं मला मराठीचं पूर्णपणे ज्ञान नाहीये. माझ्या परीने सांगतोय. गणिताचा मी सांगण्याचा प्रयत्न केला. पुढील वेगवेगळ्या काळाचे वाक्य ओळखा. वेगवेगळ्या काळाचे वाक्य झालं हे. गीताला परीक्षेत 70% गुण मिळाले. या वाक्यात क्रियापदाचा अर्थ होतो. क्रियापद काय? मिळवलेत. मिळवलेत. गीताने परीक्षेत टक्के मिळवलेत. क्रियापदाचा अर्थ इथे थोडासा विध्वर्थ अर्थ असा दिलेला आहे. तर ज्ञानार्थ मला असं वाटतं ज्ञानार्थ आहे किंवा संकेतार्थ आहे. ठीक आहे, आता हे थोडेसे मी एकदम एक्झॅक्टली नाही सांगणार. खालील पर्यायातून अशुद्ध शब्द ओळखायचा. अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द हे काढायचा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे. पुढे दिलेल्या पारिभाषिक शब्दामध्ये योग्य मराठी शब्द काय आहे? रेंज. रेंज मराठीमध्ये टप्पा, कप्पा. टावर नाही, ध्वनी लहरी. ध्वनी लहरी हा त्याचा योग्य आहे. ध्वनी लहरी नाही, ध्वनी रेंज नाही. टप्पा नाही, कप्पा राहील त्याचा, कप्पा. त्या कप्प्यामध्येच आहे. ठीक आहे. रेंजचा टप्पा नसतो, कप्पा असतो, कप्पा. टप्पा म्हणतायत काय दोन? मला वाटते कप्पा म्हणजे कप्प्यामध्ये आहे ना, त्या याच्यामध्येच आहे, रेंजमध्येच आहे म्हणजे कप्प्यामध्ये आहे ते, असं होतं. ठीक आहे. 22चा अर्थ काय ते? 22चं काय आहे? 22चं काय आहे? 22चं काय आहे उत्तर? बरं, टप्पा आहे म्हणताय तिथे. हे टप्पा उत्तर आहे, पुस्तकात आहे म्हणताय. ठीक आहे. 22चा काय आहे उत्तर? टप्पा नाही. तर ठीक आहे, टप्पा आहे याचं उत्तर. टप्पा सांगितलं काही जणांनी. 22चं उत्तर सांगता. 2-3च राहिले. 22चं उत्तर आहे का कोणाला माहिती आहे? त्याच्यानंतर हल्ली रस्त्यावर फार अपघात वाढले. या वाक्या शब्दाचा क्रिया विशेषण अव्यय प्रकार ओळखा. कालवाचक आहे. रस्त्यावर स्थलवाचक परिणाम पण आहे ते, हे की नाही? दुसरंच हे जग आहे का याचं? खालील वाक्यात अ चा भास होतो, य चा भास होतो. बावीसचा काय म्हणताय तुम्ही? योग्य उत्तर द्या. आता मला पण माहिती नाही याचे उत्तर. ठीक आहे, तुमच्याकडूनच उत्तर. 23चं उत्तर सांगा. 22चं काय 2? 23चं 2. 23चं 2. 24चं. आता याचे उत्तर मला पण माहिती नाही. 24चं उत्तर पटकन सांगा, आता आपला भरपूर वेळ झालेला आहे. 23चं 2 सरा. 23चं 2 ठीक आहे. 24चं काय? नाही, आता माझं गणिताचा आहे. माझा गणिताचा विषय आहे. त्याच्यामुळे मी गणिताचं सांगितले उत्तर. आता तुम्हाला चुकीचं सांगण्यापेक्षा नाही सांगितलेलंच बरं आहे की नाही? या प्रश्नाचे उत्तर राहू द्या. 24चं 2 उत्तर काही सांगितलं, कालवाचक. ठीक आहे. कालवाचक मला पण वाटतंय. आणि 25चं उत्तर 3 सांगितलं काही जणांनी.
ठीक आहे. चुकीचे नाही, हे प्रल्हाद केशवसूत बरोबर म्हणतात ना त्याला, केशवसूत बरोबर आहे. ठीक आहे. चला ठीक आहे. बाकीचे उत्तर देत नाही मी, गणिताचे एकदम स्पष्टीकरणासहित उत्तर दिलेले आहे सर्व. ठीक आहे. चला ठीक आहे. पुन्हा भेटू. ठीक आहे. गणिताचं परफेक्टली आपण सर्व सांगत असतो आणि गणिताचं आणि बुद्धिमत्तेचे पण सांगत असतो. तर गणित आणि बुद्धिमत्ता पुढचा नक्कीच घेऊत आपण. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप पण करा व्हिडिओ आणि व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रमंडळीपर्यंत.